टू न्यू ब्लॉग. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर गाईज, कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगितला नाही. मी घर डेकोरेट केलं आहे बघा, म्हणजे थोडंच केलं आहे, अजून करायचंय. माझी देवपूजा ही झाली. आज सोमवार, भोलेनाथचा वार आहे, तर त्यामुळे माझी देवपूजा वगैरे झाली आहे. काम पण आवरती, आता मायराचं आवरते. तर मला आज जायचं आहे थोडंसं बाहेर, तर मी बाहेर जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग मध्ये राहा. आजचा ब्लॉग भी खूप इंटरेस्टिंग असेल. तर बोलण्याचा अर्थ आज हाच आहे गाईज, की तुम्ही माझा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत नाही का, किंवा तुम्हाला माझा ब्लॉग मध्ये काय बघायला आवडेल तुम्ही मला सांगा, तर मी तसा ब्लॉग काढेल. कारण ब्लॉग खूप कमी लोक बघतात आणि सबस्क्रायबर बी वाढत नाहीये माझे. तर प्लीज तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, तर सबस्क्रायबर बी वाढतील माझे. आणि गुरु बघा कसा खेळतोय, त्याला आंघोळ घालायची पाणी वगैरे ठेवलंय. तर आजही तो तुम्हाला डायपरवरच दिसतोय. तर घड्याळीत वाजले आहे 11:15, 11:15 झाले. ते माळ्या माळ्या खेळतो. हा, काका बाबासाहेब. तर गाईज, माझी देवपूजा वगैरे झाली. आज भोलेनाथचा वार आहे आणि मी भोलेनाथला खूप मानते, त्यामुळे मी नाही का सोमवार, मंगळवार आणि गुरुवार देवपूजा करते. तर मायराचं आवरायचं आहे, त्यानंतर निघायचं आहे बाहेर. तर मी कुठे जाणार आहे मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेल, तर तुम्ही ब्लॉग मध्ये राहा आणि ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. तर गाईज, फायनली मी निघाले बाहेर जायला. मायराला बोलले तू मम्मीच्या घरी काम, आणि गुरु निघालाय माझ्यासोबत. हे बघा गुरु, चष्मा लाव. तर आम्ही वेट करत आहे रुई आणि रुईच्या मम्मीचा. ती पण येते, तिला पण यायचं आहे. तर बस आता 5-10 मिनिटात निघाणार. मग तुम्हाला दाखवते मी कुठं चालले. तर पाऊस रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि आम्ही जाणार आहे ऑटोनी. दादा हाय गाईज का? इकडं बघ, इकडं. वाव, कुठे चालला? तर काय, तर चला गाईज, भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज, रुईचे आले, खूप टाइम लावला त्या, म्हणजे जिथं ज्या कामासाठी आम्ही आलेलो तिथं गेलो, तिथं जे काम पण नाही झालं. तर गुरुला चॉकलेट आणि हे आणायला आले. गुरु बसला हिच्या मम्मी सोबत. आता लय छान करत असं ना, आले रडत असून गाईज तो. तर आम्ही आलो आहे फर्निचर मार्केट मध्ये. माझं थोडस काम होतं पोस्ट ऑफिस मध्ये, तिथे आलेली मी. तर बघू आता परत जाते, जिथं झेरॉक्स करायला आलेली. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज, आम्ही आलो आहे गॅस ऑफिसला. मला नवीन कनेक्शनचा फॉर्म भरायचा होता. तर माझा ब्लॉग मी चालू केला, तर लगेच रुईच्या मम्मीने बघा छत्री. रुई बघा कशी बसली, लय थकली आहे. आणि हा गुरु बी इतका रडतोय ना. त्याचा पप्पा आलेला आता, तर त्याच्या पप्पाच्या पाठी लागलेले. तर आम्ही आलो आहे इथं गॅस ऑफिसला न्यू कनेक्शन साठी फॉर्म भरण्यासाठी. तर गाईज, आज इतकी काम होते, इतकी वैतागले मी. आणि भूक तर इतकी लागली, आता घरी जाऊन जेवणार. तर गाईज, तुम्ही गपचूप ब्लॉग मध्ये राहा. मी तुम्हाला रोहितच्या मम्मीचा फेस दाखवते. मला ऐकू येतं सगळं. तुझी मम्मी काय नाही ब्लॉग मध्ये? तर रुईचं घर बघा किती छान घर आहे. आणि आई सपना गार्डन. तर गाईज, चला मी आता भेटते तुम्हाला थेट घरी गेल्यावरती. गाईज, ही बघा रुईची मम्मी. फायनली मी तुम्हाला फेस दाखवला. तिला मी बोलले मी ब्लॉग बंद केलाय, आणि मी आता तिला फेस दाखवला. घूंघट में चांद होगा, आंचल में चांदनी. काय बोलतो? माय खेळतो. तर तू एवढी सुंदर नाहीये ग.
तर गाईज बघा आम्ही घरी जायला आणि गुरु इतका रडतो त्याच्या पप्पाच्या पाठी लागतो. त्याचे पप्पा आले होते सही करण्यासाठी, तर त्याच्या पप्पाच्या पाठी लागत होता आणि मग त्याचे पप्पा गेले तर लय रडला, तो खूप रडला. रुईला तर खूप मारलं ते, मला माहित नाही बिना कारणच मारलं. ट्रॅफिक जाम झाली. आम्ही केव्हाच इथं फसलोय. आता तिथं त्याला घरी जाऊन पहिले जेवणार आहे. मला खूप भूक लागली त्याला पण भूकच लागली असेल म्हणून तो रडत असेल इतका. तर मग जेवायचं ना घरी जाऊन. मी पहिले कपडे चेंज करेन मग जेवण. ठीक आहे गाईज, चला भेटते मी मला घरी गेलो. तर फायनली गाईज घरी आले तर खूप थकले होते मी आणि भूक पण इतकी लागली, अजून जेवले पण नाही. तर घरी आल्याबरोबर मम्मीच्या घरी गेले, गुरुला तिथं झोपवलं आणि मग आता घरी आले तर घर आवरलं, दिवाबत्ती केली आहे बघा, दिवाबत्ती केली, घर आवरून वगैरे घेतलं आणि बसले होते. तर म्हटले ब्लॉगिंग चालू करावा. तर टीव्ही पण बघायची होती पण भूक पण इतकी लागली आणि आता वाजले आहेत 6:45. तर सकाळपासून मी आज जेवले नाहीये, 6:45 वाजलेत. तर कधी जेवू, डायरेक्ट रात्री जेवेल. आणि झोप पण इतकी आली मला, इतकी झोप आली, खूप झोप आली. पण आता दिवाबत्ती केली तर झोप पण नाही शकत. तर गाईज कंटाळा आला गाईज, अक्षरशः खरंच आज खूप कंटाळा आला आणि खूप थकली मी आज. मला रील्स पण बनवायचे पण मी रात्री रील्स बनवणार आहे. तर चला व्लॉगमध्ये राहा तुम्ही आणि बघा पुढे अजून मी काय करते. तर काय मायराला खायचं होता पिझ्झा डिमार्टचा. तिच्या पप्पाला फरमाईश केली डिमार्टचा पिझ्झा खायचा. माझा आम्ही जाता आहे डिमार्टचा पिझ्झा घ्यायला. आहे बघा रस्त्यावर खूप अंधार आहे म्हणून मी टॉर्च चालू केलाय. हे विशाल आणि गुरु बसले मायरा. काय ग डिमार्टचा पिझ्झा खायचा आहे. तर हिला डिमार्टचा पिझ्झा खूपच आवडतो खायला आणि तिच्या बहाण्याने मलाही आवडतो खायला डिमार्टचा पिझ्झा. काहीच पोहोचलो आहे आम्ही डीमार्टला. आता पिझ्झा ऑर्डर करायला पण मला जावं लागेल. तर पिझ्झा ऑर्डर करून येते. याला मायराला खायची आहे सॉफ्टी, तर मी आले आहे सॉफ्टी घेण्यासाठी. कोणती घ्यायची? मायराने घेतली आहे मिक्स चॉकलेट आणि मिक्स, हो ना, चॉकलेट आणि मिक्स. आवडली? विशाल आणि गुरु बघा तिथं फसलेत आणि कसे बसलेत बघा, कारण छत्री नाही आणलेली ना त्यामुळे. आणि मायराला घेतली सॉफ्टी, मी पण घेतली एक व्हॅनिला सॉफ्टी. तर बस आता आम्ही खातोय, पाऊस येतोय. पिझ्झाची ऑर्डर दिली, बघू पिझ्झा आलाय का. तर काय ऑर्डर झाली नाही, ऑर्डर पेंडिंग आहे. विशाल तिथून मला बोलताय चल लवकर पाऊस येतोय. आणि दोन्ही सॉफ्टीच्याकडे दोन्ही खाऊ राहिली. आणि ऑर्डर पेंडिंग आहे. आता येईल. माझी बी बोबडी वळायला लागली, मला वाटते झोप आली मला खूप. जा आईस्क्रीम देऊ नये गुरुला, जा इथून झालं, पाऊस नाही ते, जा. तर फायनली ऑर्डर आली आणि मी निघाले घरी जायसाठी. तर पाऊस यायला लागलाय. ओ असे का बसले होते, असे का बसलेले, असे का. चला तर गाईज मी निघाले घरी. मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते मी कोणता पिझ्झा घेतलाय. हे बघा पिझ्झा. तर गाईज फायनली आणला पिझ्झा घरी. काय ते बघा, वाव. मम्मा 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 तया काट पनीर पिझ्झा तया
काय खातो? मम्मी खातो. पनीर खातो. पनीर खातो. काव काव. मिरची. पिझ्झा बघा किती छान वाटते. मस्त आहे. तर काय बरं तोंडाला पाणी सुटलं पिझ्झा बघून. मी सब्जा काढून खाईना मम्मी. सब्जा न काढू नको त्यात टाक. सब्जा काढून त्यात टाक. गरमाचा लय गरमाचा. तर काय बघते मी खाऊन. बोलायला शब्द नाही एवढं छान आहे. खा दादू खातो. मला माहिती ना पनीर बघतात ते तुम्ही कुठं आहे. वाव कसं आहे? वाव डिलिशियस. खूप मस्त. माय फेवरेट पिझ्झा. मी कोण पिझ्झा खातो? गुरु का मी? मम्मी आता मी खाऊन बघते. मम्मी बघू तुझे बी मम्मी एक्सप्रेशन. मम्मी मम्मी वाव. पिझ्झा खाऊन थोडा. तर काय झालं पिझ्झा वगैरे खाऊन आणि फेकलं ते. इतका टेस्टी पिझ्झा होता. मायराला तो खूप आवडला आहे ना. किती टेस्टी होता सांग. तर ती तुम्हाला एक डान्स करून दाखवते. आता माहित नाही कोणता डान्स करून दाखवते. तर हो तर बघा. बस एवढाच. तर बघितला गाईस तुम्ही हिचा डान्स. एवढीचा डान्स. तर गाईस चला आता वाजले आहेत 9, 9:30 झाले. स्वयंपाक करायचा आहे. तर हा व्लॉग इथं सेंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बाय.